शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 28 डिसेंबर 2025 सकाळी 9 वाजताचे टॉप 10 ताजे अपडेट. सविस्तर विश्लेषण. आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक राजकारणात आज महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर हालचाली वाढल्या असून शांतताविषयक चर्चांना वेग आलाय. यामुळे जागतिक राजनैतिक समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. आफ्रिकन राष्ट्रांमध्येही क्रीडा राजकीय स्थैर्याशी संबंधित घडामोडी केंद्रस्थानी असून त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर अप्रत्यक्ष परिणाम दिसून येतोय. राष्ट्रीय पातळीवर अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. नक्षलवाद विरोधी मोहिमांमुळे संवेदनशील भागांमध्ये प्रशासनाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय बैठकीत प्रशासनिक सुधारणा, विकास प्रकल्प आणि राज्य केंद्र समन्वयांवर भर देण्यात आला. त्याचबरोबर देशातील राजकीय वातावरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांमुळे ढवळून निघालं असून आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होणार आहे. महाराष्ट्रात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पोलिसिंग पद्धतीत बदल घडताना दिसत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून गुन्हेगारी नियंत्रण, तपासाची गती, नागरिक सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. दुसरीकडे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्नही गंभीर बनले असून काही ठिकाणी हिंसक घटना समोर आल्या आहेत. यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आणि जबाबदारीवर चर्चा सुरू झाली आहे. सायबर गुन्हेगारीच्या बाबतीत नागरिकांची फसवणूक वाढत असल्याचं स्पष्ट होत आहे. डिजिटल व्यवहार वाढल्याने त्याच प्रमाणात सायबर फसवणुकीचे प्रकार समोर येत असून आर्थिक नुकसान आणि मानसिक तणावाचं प्रमाण वाढलंय. या पार्श्वभूमीवर कायदे, तपास यंत्रणा आणि जनजागृती यांची गरज अधिक ठळकपणे अधोरेखित होत आहे. एकूणच आजच्या घडामोडी पाहता जागतिक स्तरावर अस्थिरता, राष्ट्रीय पातळीवर सुरक्षेचा मुद्दा, राज्यात कायदा सुव्यवस्था व तंत्रज्ञान यांचा संघर्ष स्पष्टपणे दिसून येतो. येणाऱ्या काळात या सर्व घटकांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनावर खोल परिणाम होण्याची शक्यता आहे.